मंदिराच्या दरवाजावर गणपती आणि बरोबर उंबऱ्यावर किंवा त्या चौकटीवर एक राक्षसाचं तोंड कधी पाहिलंय का? मला आठवतंय लहानपणी आजोबांबरोबर मंदिरात जायचे ना, तेव्हा गणपतीला नमस्कार करायचे आणि त्या राक्षसाचं तोंड बघून खरं सांगू थोडी घाबरायचे. मला नेहमीच हा विरोधाभास वाटायचा. म्हणजे एका बाजूला इतकं शुभ, पूजनीय दैवत आणि दुसऱ्या बाजूला एक भीतीदायक उग्र चेहरा. हे एकत्र कसं असू शकतं? हे फक्त सजावट आहे की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे? आज आपण याच स्रोतांचा वापर करून हे कोडं उलगडणार आहोत. गणपती आणि हा राक्षस यांची जोडी नेमकी काय सांगते? काय संकल्पना आहे यामागे? आणि आजच्या काळात आपण त्यातून काय शिकू शकतो? चला, या प्राचीन चिन्हांमागील रहस्य जाणून घेऊया. तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, तो खूप महत्वाचा आहे. कारण हा केवळ सजावटीचा भाग नाहीये. यामागे एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राचीन काळात मंदिरं फक्त पूजा करण्याची ठिकाणं नव्हती. ती शिक्षण, संस्कृती आणि समाजाचं केंद्र होती. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वाराला की नाही खूप महत्त्व होतं. हा उंबरठा म्हणजे बाहेरच्या जगातून आतल्या पवित्र जगात टाकलेलं पहिलं पाऊल. त्यामुळे या प्रवेशद्वारावरच संरक्षणाची आणि शुभसंकेतांची एक शक्तिशाली व्यवस्था केली जायची. सुरुवात गणपतीपासून करूया का? कारण तो सगळ्यांना जास्त परिचयाचा आहे. प्रवेशद्वारावर गणपतीच का? याचं सोपं उत्तर विघ्नहर्ता हेच आहे की अजून काही? हो, सुरुवात तिथूनच होते, पण विषय त्यापेक्षा खूप खोल आहे. गणपतीच्या प्रवेशद्वारावरील स्थानाचे दोन मुख्य पैलू आहेत. एक आहे धार्मिक किंवा आध्यात्मिक आणि दुसरा आहे वास्तुशास्त्रीय. धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर गणपती हा विघ्नहर्ता आहे, म्हणजे संकट दूर करणारा. जेव्हा एखादा भक्त मंदिरात येतो तेव्हा तो मनात अनेक चिंता, अडचणी घेऊन आलेला असतो, नाही का? गणपतीला पाहिल्यावर आणि नमस्कार केल्यावर त्याला एक मानसिक आधार मिळतो. एक विश्वास वाटतो की माझी संकटं आता दूर होतील. अच्छा, म्हणजे एक प्रकारची सकारात्मक मानसिक तयारी आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच मनाला एक प्रकारची शांती देण्याचा हा प्रयत्न आहे. बाहेरच्या चिंता उंबऱ्याबाहेर सोडून आत येण्यासाठीची ही एक मानसिक पायरी. अगदी बरोबर. आणि दुसरा पैलू वास्तुशास्त्राचा, तोही महत्वाचा आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रवेशद्वार हे ऊर्जेच्या देवाणघेवाणीचं मुख्य केंद्र मानलं जातं. तिथे गणपतीची मूर्ती स्थापित केल्याने काय होतं तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आत येतो आणि नकारात्मक ऊर्जा बाहेरच रोखली जाते असं मानलं जातं. गणपती हा बुद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे त्याची उपस्थिती म्हणजे केवळ सकारात्मक ऊर्जेचं स्वागत नाही, तर आत येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात विवेक आणि सद्विचार जागृत करण्याचंही ते एक प्रतीक आहे. अगदी बरोबर पकडलत. ठीक आहे, म्हणजे गणपती सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करण्यासाठी आणि मनातल्या विघ्नांना दूर करण्यासाठी आहे हे स्पष्ट झालं. पण मग ह्या समीकरणात त्या उग्र राक्षसाची काय गरज होती? सकारात्मकतेचं स्वागत करणं पुरेसं नव्हतं का? की काहीतरी बाहेर ठेवणंही तितकंच महत्वाचं होतं? नेमका हाच मुद्दा आहे. सकारात्मकतेला आत घेणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच नकारात्मकतेला बाहेर रोखणंही महत्वाचं आहे. आणि हे काम तो राक्षस करतो. पण गंमत म्हणजे तो खरं तर राक्षस नाहीये. त्याला कीर्तिमुख असं म्हणतात आणि त्याच्या जन्माची एक खूप रंजक कथा पुराणांमध्ये आहे. कीर्तिमुख, हे नाव तर मी पहिल्यांदाच ऐकतेय. काय कथा आहे ही? ही कथा थेट भगवान शिवाशी जोडलेली आहे. असं म्हणतात की एकदा जालंधर नावाच्या एका असुर राजाला आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता. त्याने देवांना हरवलं आणि थेट शंकरांनाच आव्हान दिलं. त्याने आपला दूत राहू याला शिवाकडे पाठवलं आणि सांगितलं की शिवाला सांग तुझी पत्नी पार्वती माझ्या स्वाधीन कर. आता हे ऐकून भगवान शिवाला प्रचंड क्रोध आला. त्यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यातून एका महाभयंकर प्राण्याला जन्म दिला. त्याचं शरीर सिंहासारखं, चेहरा राक्षसासारखा आणि त्याला प्रचंड भूक लागली होती. बापरे, मग पुढे काय झालं? तो प्राणी राहूला खाण्यासाठी धावला. राहू घाबरला आणि त्याने शिवाकडे क्षमेची याचना केली. शिवाने त्याला माफ केलं. पण आता त्या प्राण्याच्या भुकेचं काय करायचं? त्याने शिवालाच विचारलं, माझ्या भुकेचं काय करू? तेव्हा शिवाने त्याला एक अजब आज्ञा दिली. ते म्हणाले, तू स्वतःच्याच शरीराला खाऊन टाक. आणि त्या प्राण्याने शिवाची आज्ञा मानून स्वतःचे हात, पाय, धड सगळं काही खाऊन टाकलं. शेवटी फक्त त्याचं तोंड शिल्लक राहिलं. थांबा, हे अविश्वसनीय आहे. त्याने स्वतःलाच खाऊन टाकलं? हो, त्याच्या या निष्ठेवर आणि आज्ञाधारकतेवर भगवान शिव खूप प्रसन्न झाले. त्यांनी त्याला वरदान दिलं आणि म्हणाले,
आजपासून तू कीर्तिमुख या नावाने ओळखला जाशील. तू माझ्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्थान मिळवशील. आणि असंही म्हणाले की जी व्यक्ती मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तुला नमस्कार करणार नाही, तिची पूजा मला कधीच प्राप्त होणार नाही. तेव्हापासून कीर्तिमुख हे शिवाच्या मंदिरांचे आणि पर्यायाने सर्वच मंदिरांचे संरक्षक बनले. अरे वा, म्हणजे ज्याला मी आजपर्यंत एक भीतीदायक राक्षस समजत होते, हं. तो खरं तर भगवान शिवाचा एकनिष्ठ भक्त आणि मंदिराचा अधिकृत संरक्षक आहे. ह्या कथेमुळे तर त्या मूर्तीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला. म्हणजे त्याची ती उग्रमुद्रा ही आपल्यासाठी नाही, तर वाईट शक्तींना घाबरवण्यासाठी आहे. जसं जसं आपण घराबाहेर कुत्र्यापासून सावधान अशी पाटी लावतो, तसं काहीसं. हा हा हा, तुमची उपमा अगदी चपखल आहे. कीर्तिमुख हे वाईटाचा नाश करणारं प्रतीक आहे. ते नकारात्मकता, वाईट विचार आणि दुष्ट शक्तींना खाऊन टाकतं, गिळून टाकतं. म्हणून ते प्रवेशद्वारावर असतं. ते एक प्रकारचा आध्यात्मिक फिल्टर आहे, जे फक्त शुद्ध आणि सात्विक गोष्टींनाच आत येऊ देतं. ते भक्तांना एक संदेश देतं, इथे प्रवेश करताना तुमच्या मनातले वाईट विचार आणि अहंकार बाहेरच सोडून या. आता मला ह्या दोघांचे एकत्र असणं जास्त स्पष्टपणे समजतंय. गणपती म्हणजे वेलकम कमिटी हो, आणि कीर्तिमुख म्हणजे सिक्युरिटी गार्ड. अगदी तसंच. हे एक परिपूर्ण संतुलन आहे. याला आपण अजून खोलवर पाहूया. गणपती आपल्या आतल्या म्हणजे आध्यात्मिक अडचणी दूर करतो. आपल्या मनातल्या शंका, भीती, गोंधळ हे सगळं दूर करण्याचं काम गणपती करतो. तो आत्म्याचा रक्षक आहे. तर कीर्तिमुख बाहेरून येणारे भौतिक आणि सूक्ष्म धोके रोखतो. चोरी, हल्ला यांसारखे भौतिक धोके आणि त्याचबरोबर मत्सर, द्वेष यांसारख्या नकारात्मक ऊर्जांना तो दारावरच थांबवतो. म्हणजे हे एक प्रकारे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन सारखं आहे. गणपती सकारात्मकतेला अलाव करण्यासाठी ओळख पटवतो आणि कीर्तिमुख नकारात्मकतेला डिनाय करतो. ही आधुनिक उपमा तर अजूनच समर्पक आहे. खरंच हे एक दुहेरी संरक्षण कवच आहे. यामुळे मंदिरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला एक संपूर्ण सुरक्षेची भावना मिळते. त्याला अभय मिळतं. आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी संरक्षणाची खात्री मिळते. ही केवळ शारीरिक सुरक्षा नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक सुरक्षा आहे. हे सगळं ऐकून असं वाटतंय की ही रचना किती विचारपूर्वक केली गेली आहे. केवळ धर्म नाही, तर यात मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि वास्तुकला यांचा किती सुंदर मिलाफ आहे. पण मला एक प्रश्न पडला आहे, ही संकल्पना फक्त भारतीय संस्कृतीतच आहे की जगात इतर ठिकाणीही पवित्र स्थळांच्या प्रवेशद्वारावर असे संरक्षक पाहायला मिळतात? खूप छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर हो असं आहे. स्वरूप वेगळं असेल पण संकल्पना तीच आहे. युरोपमधल्या जुन्या गॉथिक चर्च किंवा कॅथेड्रलच्या बाहेर तुम्ही गार्गॉइल्स नावाच्या विचित्र आणि उग्र प्राण्यांच्या मूर्त्या पाहिल्या असतील. हो, पाहिल्या आहेत. त्यांचा उद्देशही तोच होता, वाईट शक्तींना चर्चपासून दूर ठेवणे. चीन आणि जपानमधील मंदिरांबाहेर सिंहासारखे फूडॉग्स दिसतील. ते सुद्धा मंदिराचे संरक्षक मानले जातात. म्हणजे पवित्र जागेचं रक्षण करण्यासाठी एक उग्र पण संरक्षक शक्ती प्रवेशद्वारावर ठेवण्याची कल्पना ही एक वैश्विक मानवी संकल्पना आहे. वाह! म्हणजे आपल्या पूर्वजांनी जो विचार केला, तोच विचार जगातल्या इतर संस्कृतींनीही वेगवेगळ्या रूपात केला होता. हे खरंच खूप आकर्षक आहे. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ही परंपरा आजही तितकीच समर्पक आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संकटं येतात आणि बाहेरून धोकेही असतात. निश्चितच. आणि आजच्या काळात तर याचं महत्त्व अजून वाढलंय. आज आपली मंदिरं बदलली आहेत. आपलं घर, आपलं ऑफिस, आपलं सोशल मीडिया अकाउंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन, ही सगळी आजच्या काळातली आपली पवित्र स्थानं आहेत. आणि या सगळ्या ठिकाणी आपल्याला या दुहेरी संरक्षणाची गरज आहे. तुम्ही म्हणताय ते मला पटतंय. म्हणजे आपल्या मनातही गणपतीसारख्या सकारात्मक विचारांना, नवीन कल्पनांना, ज्ञानाला आपण प्रवेश दिला पाहिजे. बरोबर. आणि त्याचवेळी कीर्तिमुखासारखी एक सजगता, एक विवेकबुद्धी ठेवून नकारात्मकतेला म्हणजे चुकीची माहिती, द्वेषपूर्ण विचार, वाईट सवयी यांना उमऱ्या बाहेरच थांबवलं पाहिजे. हो, आजच्या डिजिटल जगात तर माहितीचा प्रचंड भडीमार होतोय. त्यातलं काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे ठरवणारा कीर्तिमुख आपल्या प्रत्येकाच्या आत जागृत असणं खूप गरजेचं आहे. खरंच, मंदिराच्या दरवाज्यावरच्या या 2 मूर्ती केवळ दगड नाहीत, तर त्यामागे जीवन जगण्याचं एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. काय आत घ्यावं आणि काय बाहेर ठेवावं याचं संतुलन साधण्याची ही 1000 वर्ष जुनी शिकवण आहे.
म्हणजे आता पुढच्या वेळी कोणी मंदिरात गेलं तर प्रवेशद्वारावरील गणपती आणि त्या कीर्तिमुखाकडे नक्की निरखून पाहायला हवं. ते आपल्याला एकच संदेश देत आहेत, सकारात्मकतेचं स्वागत करा, सजग रहा आणि संकटांवर विजय मिळवा. आणि यावर विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा सोडून जातो. गणपती आणि कीर्तिमुख ही जोडी आपल्याला केवळ संरक्षणाबद्दल नाही तर विवेक आणि संतुलनाबद्दल शिकवते. आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टींना प्रवेश द्यायचा आणि कोणत्या गोष्टींना दाराबाहेरच ठेवायचं हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. सकारात्मकतेचं स्वागत कसं करावं आणि नकारात्मकतेला प्रवेश कसा नाकारावा हे एक कौशल्य आहे. पण त्याही पलीकडे जाऊन काय सकारात्मक आहे आणि काय नकारात्मक आहे हे ओळखण्याची प्रज्ञा किंवा विवेक विकसित करणं हे जीवनातील सर्वात मोठं आव्हान आहे. ही दोन प्रतीकं आपल्याला त्याच विवेकाची सतत आठवण करून देत असतात. यावर नक्की विचार करायला हवा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहत आहे.